नमस्कार मित्रांनो, आपण आज आलो आहोत धाराशिव शहरातील इंद्रायणी मिरची कांडप येथे. आपण हळद बारीक करण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहोत. धाराशिव शहरातील हे सर्वात जुने मिरची कांडप आहे. साधारणपणे 60 ते 70च्या दशकापासून हा श्री डोंगे यांचा वडिलोपार्जित व्यवसाय आहे आणि ते आता सध्या हा व्यवसाय बघत आहेत. हळकुंड बारीक करण्यासाठी एक सेपरेट असं मशीन या ठिकाणी असल्याचं मला दिसून आलं आणि याची स्वच्छता पण श्री डोंगे खूप चांगल्या पद्धतीने घेत असल्याचं मला बघण्यात आलं. धुवून वाळवले वाटतं त्याला. हा नाही, ती केलंय सगळं व्यवस्थित केलं. हा 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 मायक्रो चाळणी लावली. आत्ताशी केली आपण, ती आत्ताही केली. हे मोठी आहे. अच्छा, म्हणजे छोटे तुकडे केले. छोटे तुकडे आधी छोटे तुकडे केले. त्यात एक मायक्रो एकदम आपलं आता एकदम बारीक होणार, धुळी सारखी. सुजी चाळणी असते का? हा हा, त्या पॅटर्न मध्ये. वा, बारीक. अच्छा अच्छा, नाही ना, असू दे, पण तुम्ही छान प्रॉपर करता ते विषय. आणि हे पूर्ण लोखंडी आहे. लोखंडी अल्युमिनियमचं नाही आहे. अल्युमिनियमचं लोखंडी शरीराला चांगलं, अल्युमिनियमचं घातक असतं. अच्छा अच्छा, हे पूर्ण चेंबर जे आहे आपलं लोखंडी आहे. भारी भारी, बारकी लोखंडी आहे. हे सगळं लोखंडी आहे. आणि जनरली चेंबरचे असते का अल्युमिनियमचं असतं. अच्छा अच्छा अच्छा, भारी. तयार करून घेतलं. भारी भारी, मस्त मस्त. आणि छान करता तुम्ही, मस्त. कसं म्हणताय का, दोन वेळा करावं लागते प्रक्रिया. हो हो हो. अच्छा, हळद आहे आपल्याकडे, शिक्काई आहे. हा, अजून काय? मिरची, शिक्की, काही, हळद. शिक्काई आहे, पण शिक्काईचं ते कसं आहे, सारखं धुवा लागते. निगेटिव्ह राहतं. बर बर बर. सेपरेट मशीन आणणार आणि सेपरेट आहे, ती चांगली गोष्ट आहे. म्हणजे काय काय ठिकाणी काय असतं त्याच्यातच करणार किंवा काय करणार. आणि तुमच्याकडे मी काल बघितले की स्वच्छता वगैरे व्यवस्थित. ते स्वच्छता वगैरे काल संटोडा होता आपल्याकडे. बर बर बर. संटोडा असतं ते अद्रक, आपलं हे खारी, खोबरं वगैरे. अच्छा अच्छा अच्छा, ते त्यासाठी आलं होतं आपल्याला. तेव्हा काल दोन घेतला आपण. आणि हा हा, नाही नाही, ती बरं आहे. म्हणून तर तुम्हाला फोन करून झालं. फक्त हळद देऊ त्याच्यामध्ये. बरे. आता व्हिडिओच करतो की मस्त माहिती होईल सगळ्यात. म्हणजे आपले ते तुम्ही एवढं छान करता म्हणल्यावर. आणि माझं युट्यूब चॅनल पण आहे ना, ते अजून तुम्हाला फायदा होईल त्याचा. हो, ते पहिलं पण दाखवलंय की त्याच्यावर. आणि वेगळं काहीतरी बघायला मिळालं लोकांना आपल्या धाराशिव. आपल्या धाराशिव म्हणजे त्याचा फायदा. मित्रांनो, आत्ताच आपण हळकुंड बारीक करण्यासाठीची पहिली प्रक्रिया बघितली. पहिल्या प्रक्रियेमध्ये हळकुंड हे बारीक करण्यात आले आणि त्यानंतर त्याची पूर्णपणे भुकटी करण्यासाठीची प्रोसिजर चालू आहे आणि मशीन अतिशय सुंदर अशा पद्धतीची आहे.
पहिल्या काळामध्ये. पहिले असं. अच्छा अच्छा, ही तेव्हापासूनच आहे तुमच्याकडे. हा आणि थांबल्या त्याला. आणि बरोबर, हे असं बघायला मिळत नाही तर कुठं. राहायला मी पुण्यात असतो, मी इथं नसतो. मी आलो शिवजयंतीला, शिवाजी महाराज होतो ना दरवर्षी, त्यासाठी आलो होतो शिवजयंतीसाठी स्पेशल. बरोबर. हे काय सगळेच आता हे युट्यूबवर दिसणार तुम्हाला. युट्यूबवर पाठवा आणि आमच्या नंबरवर पाठवा. हा हा हा, लिंकवर पाठवते की. हो चालतंय. म्हणून तर सगळी माहिती वगैरे घेतली. हा हा, केलं ते एकदमच पावडर, म्हणजे एकदम मतीच केली त्याची एकदम. एकदम मायक्रो झालं. घ्या बाहेर घेता. रेडीमेड काय काय मिळतं तुमच्याकडे ते सांगा जरा. मसाला मिरची, हा लाल मिरची हा काय बघा. हा हा, मसाला मिरची आणि लाल मिरची. मसाला मिरची 700 रुपये किलो. बरं बरं रेडी. बरं बरं, घरगुती लाल मिरची 300 रुपये. चालते चालते. 200 रुपये किलो. ओके ओकेच. मित्रांनो, आपलं हळकुंड अतिशय बारीक पावडर प्रमाणे झालेले आहे. तर आजचं नक्कीच मिरची कांडप आणि हे हळकुंड कांडप हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. व्हिडिओ आवडल्यास लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.